परिणामामध्ये वेगवेगळ्या घटकावर तुम्हाला इथं विचारलं गेला, कशाचे परिणाम? महागाईची बरं का. इथं काय झालेली आहे? किंमत वाढ झालेली आहे. हा, किंमत वाढीमुळे वस्तू सेवांची मागणी काय होईल? अरे वा, झालं का? गेला एक मार्क इथं जागेवर. अरे जास्त किंमत वाढली, महागाई बघतोय आपण इथं, तर मग ऑब्व्हियसली वस्तू सेवांची मागणी कमी होणार. वाढेल कशी? मग मागणी जर कमी झाली की आता परिणाम व्हायला सुरुवात होतात. जर डिमांडच नाही इकॉनॉमीमध्ये तर उद्योजक उत्पादन घेतील का? बरं, उद्योजकांनी उत्पादन नाही घेणार, इन्व्हेस्टमेंट नाही करणार, म्हणजे रोजगार निर्मिती, बेरोजगारी. बरं, प्रोडक्शन कमी झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वाढीचा दर, हे सगळे निगेटिव्ह परिणाम झाले. बर, दारिद्र्य, कारण का? मूलभूत जीवनावश्यक गरजा त्या पूर्ण करता येणार नाहीत, कारण आधीच्या तुलनेत आता खर्च काय झालाय? वाढलाय. तेवढं उत्पन्न त्यांचं नसतं. हे झालं जनरल, सगळ्यांना माहिती. आता स्पेसिफिकली मला एक सांगा, आयात वाढेल की कमी होईल? वाढेल. बर, आणि निर्यात? व्हेरी गुड. आयात वाढेल, निर्यात कमी होईल. आयात का वाढेल? आपल्या देशातील वस्तूंची किमती वाढल्यामुळे. आता इतर देशात जर महागाई नसेल तर आपल्या त्या स्वस्त वाटायला लागतात, ते घेतो, म्हणजे काय होईल? आयात. आणि निर्यात कमी का होईल? महाग वस्तू दुसऱ्या देशातील लोक घेतील का? आपणच घेणार नाही तर ते कसे घेतील? त्यामुळे निर्यात कमी होणार. बर, एफडीआय ते पण कमी होईल का बरं? गुंतवणुकीचा खर्च वाढेल. म्हणजे आधी समजा मी काय 10 कोटी टाकले, एक प्रोजेक्ट प्लॅन तयार करत होतो, आता त्याच 10 कोटीचं 12 कोटी बजेट गेलं बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या महाग झाल्यात, तर मग मी पुढे ढकललं, सध्या नको करायला गुंतवणूक म्हणून. आलं लक्षात? म्हणजे हे सगळे एकमेकावर डिपेंड आहेत. एक फॅक्टर जर डिस्टर्ब झाला की तो सगळे फॅक्टर डिस्टर्ब करतो बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. आणि हेच सगळे इथं दाखवलेलं आहे तुम्हाला. ह्याच्यात पण ठराविक उत्पन्न असणाऱ्या लोकांना फायदा होतो का तोटा होतो? फिक्स इन्कम असणाऱ्याला लॉस होतो ना. त्याला इन्कम तेवढंच आहे, पण इन्फ्लेशन वाढत चाललंय, म्हणजे खर्च वाढत चाललाय, पण उत्पन्न वाढतंय का? नाही. हा एक मुद्दा. त्याच्यानंतर धनकोला इथं फायदा होतो का तोटा होतो? लॉस होतो का? बरं, ऋणकोला कुठल्या परिस्थितीत? हे स्वतःला सांगायचं बरं का. परिस्थिती बदलली की उत्तर